नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 1000 स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी किती खर्च येऊ शकतो, मटेरियल खर्च व लेबर खर्च। मित्रांनो, तुम्हाला जर 1000 स्क्वेअर फूटचा स्लॅब टाकायचा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये 1000 स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी सिमेंट किती लागणार आहे, स्टील किती लागणार आहे, सॅन्ड किती लागणार आहे, खडी किती लागणार आहे, तार किती लागणार आहे, सेंटरिंग लेबर खर्च किती येणार आहे, स्लॅब टाकणारे जे लेबर आहे त्यांचा खर्च किती येणार आहे, स्लॅब मध्ये जे इलेक्ट्रिकल काम आहे त्यासाठी किती खर्च येणार आहे, किरकोळ खर्च किती येणार आहे, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे। चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, 1000 स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी सिमेंट किती लागणार आहे? सिमेंट 100 ते 110 बॅगच्या आसपास सिमेंट लागणार आहे। आपण 110 बॅग धरूया, 110 आणि सिमेंट बॅगचा जो खरेदीचा रेट आपण एक सरासरी 360 रुपये धरलेला आहे। 110 बॅगचे झाले 360 रुपयानुसार 39,600 रुपये, म्हणजे सिमेंटसाठी आपल्याला 39,600 रुपये खर्च येऊ शकतो। त्यानंतर स्टील किती लागणार आहे? स्टील मित्रांनो 1000 किलो ते 1200 किलोच्या आसपास स्टील लागणार आहे। आपण 1200 किलो धरूया जास्तीत जास्त। तुमचा 1000 स्क्वेअर फूटचा स्लॅबचा प्लॅन कसा आहे त्यावरती स्टील किती लागणार आहे अवलंबून आहे। पण नॉर्मली या रेंज मध्ये स्टील लागू शकतं 1000 किलो ते 1200 किलोच्या आसपास स्टील लागणार आहे। आपण 1200 किलो धरूया। 1200 किलो जरी आपण धरला तरी स्टीलचा जो खरेदीचा रेट आपण 65 रुपये धरलेला आहे पर किलोचा, त्याचे झाले स्टील साठी 78,000 रुपये आपल्याला स्टील साठी खर्च येऊ शकतो। समजले मित्रांनो, स्टील साठी 78,000 रुपये खर्च येऊ शकतो। त्यानंतर आपल्याला क्रश सँड किती लागणार आहे? क्रश सँड आपल्याला 3 ते 3.5 ब्रासच्या आसपास आपल्याला क्रश सँड लागणार आहे। आपण 3.5 ब्रास धरूया। क्रश सँडचा जो खरेदीचा रेट आहे आपण ब्रासचा तो 6,500 रुपये धरलेला आहे ब्रासचा। आता तुमच्या गावामध्ये क्रश सँडचा काय रेट चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता। पण आपण एक क्रश सँडचा रेट ब्रासचा 6,500 रुपये धरलेला आहे। 3.5 ब्रासचे झाले 22,750 रुपये, म्हणजे आपल्याला क्रश सँड साठी 22,750 रुपये खर्च येऊ शकतो। त्यानंतर आपल्याला खडी किती लागणार आहे? खडी 4 ते 4.5 ब्रासच्या आसपास आपल्याला खडी लागणार आहे। आपण जास्तीत जास्त 4.5 ब्रास धरूया। मित्रांनो, क्रश सँड असेल किंवा खडी असेल आपण जास्तीत जास्त धरलेली आहे। तुमचं ज्यावेळेस स्लॅबचं काम असेल त्यावेळेस खडी किंवा सँड असेल तुम्ही एक्स्ट्रा आणून ठेवा। जर तुम्हाला ऐन वेळेस स्लॅब टाकताना जर खडी किंवा सँड कमी जर पडली तर इमिडिएटली मार्केटमध्ये तुम्हाला मिळणार नाही, त्यामुळे एक्स्ट्रा आणून ठेवा। एक्स्ट्रा जरी तुमचं खडी किंवा सँड राहिली तरी तुम्ही नंतरच्या कामासाठी वापर करू शकता। सिमेंट सुद्धा तुम्ही थोडंफार एक्स्ट्रा आणून ठेवू शकता। खडी आपल्याला 4 ते 4.5 ब्रासच्या आसपास लागणार आहे। आपण 4.5 ब्रास धरूया। आता खडीचा जो ब्रासचा रेट आहे आपण ब्रासचा खरेदीचा तो 5,500 रुपये धरलेला आहे। 5,500 रुपये ब्रासचा धरलेला आहे। 4.5 ब्रासचे झाले 24,750 रुपये, म्हणजे खडीसाठी आपल्याला 24,750 रुपये खर्च येऊ शकतो। त्यानंतर आपल्याला तार किती लागणार आहे? बाइंडिंग तार स्लॅब बांधण्यासाठी 12 किलोच्या आसपास आपल्याला तार लागणार आहे। 12 किलोच्या आसपास आपल्याला तार लागणार आहे। आपण जो तार आहे त्याचा रेट आपण 100 रुपये पर किलोचा धरलेला आहे। आपल्याला 12 किलो लागणार आहे। 100 रुपयाच्या रेट नुसार झाले त्याचे 1200 रुपये, म्हणजे तारसाठी आपल्याला 1200 रुपये खर्च येऊ शकतो। समजलं मित्रांनो? त्यानंतर सेंटरिंग लेबर खर्च किती येणार आहे? टोटल मित्रांनो आपला जो स्लॅब आहे तो स्लॅब 1000 स्क्वेअर फूटचा स्लॅब आहे।
1000 स्क्वेअर फूटचा स्लॅब आहे. आपण मित्रांनो स्लॅबचं जे काम असेल सेंट्रिंगचं जो रेट आहे मित्रांनो तो 70 रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे. तुमच्या गावामध्ये सेंट्रिंगचा स्लॅबचा काय रेट चालू आहे त्या सेंट्रिंग कामामध्ये स्लॅब ठोकायचा असेल, स्लॅब बांधायचा असेल किंवा स्लॅबचं जे कटिंग असेल तो रेट आपण पर स्क्वेअर फूटचा 70 रुपये धरलेला आहे. जर तुमच्या गावामध्ये रेट काय चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. आपलं काम आहे टोटल 1000 स्क्वेअर फूट स्लॅबचं, आपण 70 रुपये रेट धरलेला आहे. सेंट्रिंगचा लेबर रेट धरलेला आहे त्याचे झाले 70,000 रुपये. त्यानंतर स्लॅब टाकणारे जे लेबर आहेत मित्रांनो, सेंट्रिंगचे जे मिस्त्री असतात किंवा जे कामगार असतात त्यांचं स्लॅब ठोकायचं, स्लॅब बांधायचं किंवा स्लॅबचं जे कटिंग असतं हे त्यांचं काम असतं. पण स्लॅब टाकणारे जे लेबर असतात ते कामगार असतात ते वेगळे असतात. त्यांचे काही मशिनरी असतात, कॉन्क्रीटची मशीन असतात, लिप मशीन असतात, त्यांचे कामगार असतात, एक त्यांची टीम वेगळी असते मित्रांनो. ते सिमेंट बॅग वरती रेट घेत असतात. आपलं टोटली जे काम आहे 1000 स्क्वेअर फूटचं जे काम आहे मित्रांनो त्यात आपल्याला किती सिमेंट बॅगचं काम आहे, टोटल 110 बॅगचं काम आहे. 110 बॅगचं आपलं काम आहे. आणि जे स्लॅब टाकणारे जे लेबर आहे त्यांचं एका सिमेंट बॅग वरती रेट असतो मित्रांनो, तो रेट आपण 150 रुपये धरलेला आहे पर बॅगचा. आता तुमच्या गावामध्ये स्लॅब टाकणारे जे लेबर आहेत त्यांचा पर बॅगचा काय रेट चालू आहे त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. पण आपण एक सरासरी 150 रुपये रेट धरलेला आहे. 110 बॅगचे झाले 16,500 रुपये. म्हणजे स्लॅब टाकणारे जे लेबर आहेत त्यांचा खर्च 16,500 रुपये येऊ शकतो. स्लॅबमध्ये जे इलेक्ट्रिकल काम आहे, स्लॅबमध्ये जे इलेक्ट्रिकल काम आहे त्याचा खर्च 7 ते 8,000 रुपयाच्या आसपास येऊ शकतो. 7 ते 8,000 रुपयाच्या आसपास येऊ शकतो. त्याचे आपण एक 8,000 रुपये धरूया. त्यानंतर किरकोळ खर्च साधारणतः किरकोळ खर्च 5 ते 6,000 रुपयाच्या आसपास येऊ शकतो. त्याची आपण एक सरासरी 6,000 रुपये धरूया. मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली, या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला एक अंदाज लागणार आहे की 1000 स्क्वेअर फूटचा जर स्लॅब असेल तर मटेरियलसाठी आणि लेबरसाठी किती खर्च येऊ शकतो. मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला अंदाज येण्यासाठी खूप महत्वाचा होणार आहे. मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर 2,66,800 रुपये खर्च येऊ शकतो. समजलं मित्रांनो, या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर 2,66,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो 1000 स्क्वेअर फूटचा स्लॅब टाकण्यासाठी मटेरियल खर्च व लेबर खर्च. समजलं मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.